पुण्यातनं एक महत्त्वाची बातमी। पुण्यात 531 जागांसाठी तब्बल 3000 मुलींची गर्दी झाली होती। पुणे कारागृह पोलीस भरतीच्या वेळी हा मोठा गोंधळ उडाला। या गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची सुद्धा माहिती मिळते। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवरती कारागृह पोलीस भरती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 26 मार्च पर्यंत ही पोलीस भरती या ठिकाणी असणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो राज्यभरातील जे काही विद्यार्थी आहेत या ठिकाणी येऊन आपली फिजिकल जी टेस्ट आहे ती या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते। काहीसा गोंधळ देखील या ठिकाणी सकाळी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याचे व्हिडिओ काही समोर येत आहेत। काय नेमकी आत्ताची नेमकी काय परिस्थिती? साधारणपणे 1.5 महिन्यापासून 29 जानेवारी पासून आपण ही भरती प्रक्रिया राबवत आहोत। सुरुवातीला सिस्टीम रोल ऑन होईपर्यंत आपण 500, 1000, 1500 अशा पद्धतीनं कॅन्डिडेट्सला बोलवलं होतं। त्यानंतर आपली सिस्टीम स्मूथली सुरू झाल्यानंतर आपण जवळजवळ 4000 फॉर्म्स आपण प्रोसेस करण्याच्या हिशोबानं साधारणपणे 1500 कॅन्डिडेट्स ऍक्च्युअल टर्न आउट या ठिकाणी आहे। आणि जवळजवळ 1500 विद्यार्थ्यांचा फिजिकल टेस्ट आपण मागील 1 महिनाभरापासून आपण करत आहोत आणि अत्यंत स्मूथली ही प्रक्रिया सुरू आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी ही फिजिकल टेस्ट नंतर जी लेखी परीक्षा आहे ती 6 एप्रिल रोजी पार पडणार आहे अशी देखील माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। कॅमेरामन सुशांत राऊत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।